नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. भारतीय नौदलात सामील झालेली तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर्ड चालणारी पाणबुडीचे नाव काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच INS अरिदमन. तर बघा INS अरिदमन असे याचं उत्तर असणार आहे. तर बघा INS अरिदमन ही नुकतीच भारताची स्वदेशी तिसरी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी आहे. ओके, आणि नुकतीच या पाणबुडीचे नौदलामध्ये सामिलीकरण झालेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा INS अरिदमन ही भारताची स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी एक पाणबुडी आहे. बघा ती अरिहंत क्लास या मालिकेतील तिसरी पाणबुडी आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा याबद्दल थोडक्यात वैशिष्ट्य बघूयात आपण या पाणबुडीचे. तर बघा ही जी पाणबुडी आहे ती आहे बघा न्यूक्लिअर पॉवर्ड बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन. ओके, तर बघा आणि ही अणुऊर्जेवर चालणारी आहे. तर बघा ही जी पाणबुडी आहे ती समुद्राखाली लांब काळ राहू शकते, म्हणजेच ही पाणबुडी जास्त वेळ पाण्यामध्ये राहू शकते. तर बघा आणि याचं खासियत म्हणजे याच्यामध्ये स्टेल्थ कॅपॅबिलिटी आहे. ओके, म्हणजेच जे शत्रू देशांचे रडार आहे त्या रडारमध्ये हे जे पाणबुडी आहे ती सापडणार नाही. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 पाणबुड्या आपण पाहणार आहोत ज्या की भारताच्या अणुऊर्जेवर चालणारे आहेत. ओके, तर बघा पहिली आहे INS अरिहंत, दुसरी आहे INS अरिघाट आणि तिसरी आहे म्हणजे भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहे तिचं नाव आहे INS अरिदमन. तर बघा ह्या भारताच्या 3 अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आहेत आणि या तिन्ही पाणबुड्या अरिहंत क्लास पाणबुड्या या नावाने ओळखल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा मार्च 2026मध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच इंडोनेशिया. तर बघा नुकताच बघा इंडोनेशिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे आणि असा करणारा तो दक्षिण पूर्व आशियातील पहिलाच देश बनलेला आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो इंडोनेशिया या देशाबद्दल. तर बघा इंडोनेशिया या देशाची राजधानी आहे जकार्ता. तर बघा आशिया खंडामध्ये इंडोनेशिया देश येतो आणि इंडोनेशियाचे चलन आहे इंडोनेशियन रुपया. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा कोणत्या देशातील TAK-003 या डेंग्यूवरील लसीला भारताच्या औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्या औषधाचं नाव काय आहे तर TAK-003 ही जी लस आहे ती डेंग्यूवरील आहे. तर बघा या लसीला नुकतेच भारताच्या महानियंत्रकाकडून मंजुरी मिळालेली आहे आणि ही जी लस आहे डेंग्यूवरील ज्याचं नाव आहे TAK-003 ही आहे जपान या देशाची. ओके, तर लक्षात ठेवा जपानची ही लस आहे आणि या लसीला नुकतीच भारताच्या महानियंत्रकाकडून मंजुरी भेटलेली आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा जपान या देशाची राजधानी आहे टोकियो, जपानचे चलन आहे येन. तर चला आणि जपान या देशाची पंतप्रधान आहेत बघा साने ताकाची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये DCGI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून नुकतीच या औषधाला मंजुरी मिळालेली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा 2025-26मध्ये भारताची एकूण संरक्षण निर्यात म्हणजेच डिफेन्स एक्सपोर्ट किती होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 38,424 कोटी एवढी भारताने निर्यात केली होती. तर कोणत्या वर्षी तर मागील वर्षी म्हणजेच 2025-26 या वर्षी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो भारताने एकूण पाठीमागच्या वर्षी म्हणजेच 2025-26 या वर्षामध्ये 38,424 कोटी एवढी
डिफेन्सची एक्सपोर्ट केलेली आहे. म्हणजेच संरक्षण जे आहेत, संरक्षण प्रणाली आहे भारताची, ती निर्यात केलेली आहे. तर बघा, या निर्यातीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये एकूण 62.66 एवढ्या टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची म्हणजेच भरपूर प्रमाणावरती वाढ झालेली आहे. म्हणजेच 62.66 एवढ्या टक्क्यांनी वाढ झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, जागतिक पोहोच म्हणजेच भारत आता 80 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. नुकतीच कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी कोणत्या जीवाणूमध्ये एक नवीन जनुकीय नियमन यंत्रणा शोधली आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, म्हणजेच क्षयरोग. म्हणजेच क्षयरोगचा जीवाणू, क्षयरोग म्हणजेच TB. तर बघा, नुकतीच कोलकाता येथे स्थित असणारे बोस इन्स्टिट्यूट यामधील शास्त्रज्ञांनी TB म्हणजेच क्षयरोगच्या जीवाणूमध्ये एक नवीन जनुकीय नियमन यंत्रणा शोधलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याचे महत्त्व काय असणार आहे. बघा, ही जी यंत्रणा आहे ती TBच्या जीवाणूंना मानवी शरीरातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिवंत राहण्यास आणि तग धरण्यास मदत करते. तर बघा, याचा उपयोग काय होणार आहे. तर बघा, या शोधामुळे औषध प्रतिरोधक म्हणजेच ड्रग रेझिस्टंट TBवर आधारित प्रभावी नवीन औषधे आणि उपचार पद्धती विकसित करण्यास मदत होऊ शकते. तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. नुकतेच साखर उत्पादनामध्ये भारतामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे? ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्र हे राज्य आहे ते भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये साखर उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. राज्याचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा आणि महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे, तर दुसरा क्रमांक आहे उत्तर प्रदेश या राज्याचा. ओके, आणि उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. 1 एप्रिल 2026 पासून कोणत्या संस्थेने विमा क्षेत्रात भारतीय लेखा मानकांवर आधारित नवीन वित्तीय अहवाल प्रणाली अनिवार्य केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच IRDAI. ओके, तर या संस्थेने नुकतीच 1 एप्रिल 2026 पासून विमा क्षेत्रामध्ये भारतीय लेखा मानकांवर आधारित नवीन वित्तीय अहवाल प्रणाली अनिवार्य केलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच IRDAI या कंपनीने विमा क्षेत्रासाठी भारतीय लेखा मानक आधारित नवीन वित्तीय अहवाल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही प्रणाली 1 एप्रिल 2026 पासून सर्व विमा कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात येत आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अरब लीगचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच नबील फहामी. तर बघा, नबील फहामी हे अरब लीगचे नवीन महासचिव झालेले आहेत. ओके, म्हणजेच यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजेच अरब लीगने इजिप्तचे माजी परराष्ट्रमंत्री नबील फहमी यांची नवीन महासचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर बघा, इजिप्तचे ते परराष्ट्रमंत्री आहेत, म्हणजेच माजी परराष्ट्रमंत्री आहेत. ओके, ज्यांचं नाव आहे नबील फहमी, यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे अरब लीगचे महासचिव म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांचा कार्यकाळ 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे आणि ते अहमद अबोल घेईट यांची जागा घेणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. राष्ट्रीय जलसंधारण दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच 9 एप्रिल. तर बघा, दरवर्षी आपण राष्ट्रीय जलसंधारण दिवस 9 एप्रिल रोजी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा.
तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, 9 एप्रिल हा दिवस जलसंधारण म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन विषयी जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. आणि बघा, पाणी वाचवणे, पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यासाठी पाण्याचे संरक्षण यावर भर दिला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये झालेल्या पूर्वांचल महोत्सव माटी 9 ला कोणी संबोधित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच ओम बिर्ला. तर बघा, नवी दिल्लीमध्ये झालेल्या पूर्वांचल महोत्सव माटी 9 याला संबोधित केलेले आहे ओम बिर्ला यांनी. तर ओम बिर्ला कोण आहेत? तर बघा, ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे स्पीकर आहेत, म्हणजेच लोकसभेचे ते अध्यक्ष आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर बघा, हा कार्यक्रम पूर्वांचल संस्कृती, परंपरा आणि एकात्मता यांना प्रोत्साहन देणे, तसेच खाद्यपदार्थ आणि पर्यटनाचा वारसा जपणे यासाठी आयोजित केला होता. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर आपण सर्व करंट अफेअर्सचे आजच्या दिवसाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.